हे बघा, कुकर ठेवलंय. कुकरमध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण बारीक असं ठेचलेलं आहे. अद्रक लसणाची पेस्ट नाही टाकली मी, लसूण ठेचलेला आहे. आणि त्याच्यानंतर कांदा, टॅमॅटो, अद्रक, लसूण हे सगळं आपल्याला त्या तेलामध्ये टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर मस्त चांगलं थोडंसं शिजू द्यायचं आहे. शिजण्यासाठी त्याच्यासाठी काय असं माहिती आहे का, मीठ जरा टाकलं ना आपण तर पटकन कांदा आणि टॅमॅटो आहे ना सॉफ्ट होतो आणि पटकन शिजतं ते. आणि त्याच्यानंतर मग ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे मटण धुतलेलं आहे ते मटण आपल्याला टाकायचं आहे. मटण टाकल्यानंतर कुकरला शिट्टी लावायची आहे. 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. मटणासाठी जास्त टाईम लागतो मटण शिजायला, त्याच्यामुळे आता आपण मसाल्याची तयारी करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एव्हरेजचा मटण मसाला घेतलेला आहे. पुन्हा मी त्याच्यात बादशाह मसाला, तिखा लाल आणि आपला घरचा मसाला आहे. त्यानंतर कढई ठेवली. कढईमध्ये तेजपत्ता, तेल टाकलेलं आहे, मसाले टाकलेले आहे. आणि त्यानंतर मी वाटण काढलेलं होतं ते वाटण टाकलेलं आहे. 2 चमचे त्याच्यामध्ये मी वाटण टाकलेलं आहे. मस्त एकजीव करून घेतलेला आहे. एकजीव झाल्यानंतर चांगलं असं बघा त्याला चांगलं साईडने असं तेल सुटेपर्यंत आहे ना हलवत राहायचं आहे. हलवल्यानंतर चांगलं त्याच्यामध्ये मी हळद टाकायचं विसरलेली, ती आता मी हळद वगैरे टाकलेली आहे. पुन्हा मी त्याला एकजीव करून घेतलेला आहे. त्यानंतर हे आपलं मटण आहे. मटण बघा कसं शिजलेलं आहे. 5 शिट्ट्या दिलेल्या होत्या मी मटणाला. आता ते आपण कढईमध्ये टाकणार आहे. कढईत टाकल्यानंतर चांगलं मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे. आणि बघताच असं तोंडाला पाणी सुटते माझ्या. पण आता काय करणार आहे, शिजल्यानंतरच खाऊ शकतो ना, त्याच्यामुळे बघू. आता शिजते थोडंसं घट्ट वगैरे झाली ना मस्त अशी भाजी का एक नंबर. कारण की आम्हाला जास्त म्हणजे अशी पातळ वगैरे आवडत नाही, त्याच्यामुळे मी जराशी घट्टच करते. तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. तुम्हाला कशी पाहिजे तशी तुम्ही भाजी बनवू शकतात मटणाची. काही जण आमच्याकडे भाजीच बोलतात, तुम्ही काय बोलता ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझी मटणाची भाजी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. तुमच्याकडे भाजी म्हणतात का कालवण मला माहिती नाही, पण आमच्याकडे भाजीच बोलतात. आणि ही बघा फायनल माझ्या मटणाचा असा लुक दिसतोय तो. आणि ही बघा फायनली अशी झालेली मटणाची भाजी. आणि ही मस्तपैकी मटण एक नंबर. आणि चिकन पण मी बनवलेलं होतं, त्याची पण रेसिपी मी नंतर टाकेल.